दोन्ही. पाचगणी आणि महाबळेश्वर तुमच्या बॉर्डर. आमचा काही संबंध येत नाही महाबळेश्वरचा. पाचगणीचा महासंबंध. राहिलं पण नाही, फक्त रस्ता पास करा 200 रुपये. 187. तुम्ही 190 रुपये घेतला माझ्याकडे. मग तेच म्हणतो ना, तुम्ही 3 रुपये दिला, पण ते मोठा वेगळा प्रश्न आहे. पण तुमचं प्लस टुरिझम टॅक्स लावला ना इथं. ते कारलाच तुम्ही काय करणार. मग कारची 100 रुपये तुमची, पोल्युशन 100 रुपये आणि टॅक्स 100 रुपये तुमच्या इथे पावती ती. इथं लिहिलंय काय, पोल्युशन प्लस टुरिस्ट टॅक्स. तुम्ही टुरिस्ट टॅक्स का घेतला आमच्याकडनं? टुरिस्ट टॅक्स का घेतला? प्रत्येक कारलाच तेवढी पावती. कारचा विषय मी टुरिस्ट टॅक्स का घेतला विचारतो फक्त. पोल्युशन हे सगळं मी एकच पावती. टुरिस्ट वेगळा आहे. मी जर पंचगणीमध्ये राहतोय तर टुरिस्ट टॅक्स लागणार. कारची पावती. मग कारची पोल्युशन मध्ये येते हो. आम्ही काय अनपढ नाही आहे. अनपढ आहे का मी? एवढं वाचलं लिहिलं कळत नाही का मला? वर काय लिहिलेलं आहे? पण इथं काय लिहिलेलं आहे? कार जीप व्हॅन. हा टाईप झालं. तिकीट टाईप मध्ये का तुम्ही प्लस टुरिस्ट का केलंय? मग फक्त पोल्युशन का केलं नाही? पोल्युशन थोडे. मग कार म्हणजे पोल्युशन झालं यायला पाहिजे ना. मग टुरिस्ट टॅक्स का लावला? त्याच्यात तुम्ही फिरू पण शकता ना. आम्ही पण आम्हाला फिरायचं तुमच्याकडनं. आम्ही महाबळेश्वरला जातोय. मग महाबळेश्वरचं काय वेगळं भरायचं? महाबळेश्वर वगैरे पाचगणी वेगळे. मग तेच म्हणतो ना. त्यांनी आम्हाला क्लिअर सांगितलं तिकडे इन्चार्जेसनी. आम्ही तिकडे जाऊन भांडणं केले. ते बोलले की तुमच्याकडे टुरिस्ट टॅक्स घ्यायलाच नाही पाहिजे, फक्त कार टॅक्स पे करून यायचं. तुम्ही राहताय महाबळेश्वरला आणि तुम्ही टुरिस्ट टॅक्स पाचगणीमध्ये का पे करताय? आता तुमचे इन्चार्ज मेन कोणी दिले? मेन कोणाचे? मग तुम्ही द्यायला पाहिजे परत. हे चुकीचं आहे. सर प्रत्येक कारला तुम्ही इमेज 11 घेऊन या. इमेज 11चा मी विशेष म्हणते. पासिंग महाराष्ट्र सगळं काय असेल ते असेल, पण तुम्ही टुरिस्ट टॅक्स का लावला मी तुम्हाला हे विचारतो. कंपल्सरी सगळ्या हे 100% कंपल्सरी. ठीक आहे, मी बघतो काय करायचं पुढं. तुमची व्हिडिओ काढलेली पूर्ण बघतो काय करायचं ते. तुमचं नाव काय? नाव आयडी आहे का तुमचा? आयडी पण दाखवा. इनका ये लो आईडी. ठीक. आप लोग कभी महाबलेश्वर या पंचगनी ट्रैवल कर रहे हो ना, तो आपको ये सेम यहाँ पे फेस करना पड़ेगा. यहाँ पे आपको पहले तो पंचगनी का टैक्स देना पड़ेगा, विच इज़ 187 रुपीज़. वो आपसे 200 रुपये डिमांड करेंगे. चेंज तो ऊपर से देंगे ही नहीं. अभी मेरा बहस उसके ऊपर ही हो रहा था यहाँ पे. तो मैंने यहाँ पे टैक्स दिया. मुझे जाना था महाबलेश्वर. बस रोड पास करने के लिए हमें 200 रुपये का टैक्स पे करना पड़ रहा है. उसके ऊपर लिखा हुआ है क्लियरली पोल्यूशन प्लस टूरिस्ट टैक्स. तो अगर हम लोग पंचगनी में रह रहे हैं तब हमको टूरिस्ट टैक्स पे करना है. तो वाई आर वी पेइंग टूरिस्ट टैक्स? देना ही नहीं है ना. पोल्यूशन का बस देना और जाना है. तो जब हम लोग महाबलेश्वर पास कर रहे थे वहाँ पे भी हमसे 100 रुपये टैक्स लिया गया. तो वहाँ के इंचार्जेस ने हमें बोला कि आपको पंचगनी में बस रोड टैक्स पे करना है, आपको टूरिस्ट टैक्स पे नहीं करना है. यहाँ पे सीधा सीधा सिर्फ लूट चालू है, बाकी कुछ नहीं है. सो इफ़ यू नो द थिंग्स, यहाँ पे पैसे मत पे करो. हम लोगों ने पहले ही कैश दे दी, इसलिए हम लोग फंस गए, वरना मैं इनको पैसे देता ही नहीं. सो दिस इज अ व्हेरी बिग स्कॅम गोइंग ऑन. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया